नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असं ऐकलंय का की एरियामध्ये चोरी होत नाही म्हणून लोकांनी पोलीस कंप्लेंट केली? का कधी असं ऐकलंय की सरपंच गाव विकसित करत आहे म्हणून गावकऱ्यांनी मोर्चा काढला? तुम्ही म्हणाल काय मूर्खपणा आहे हा? चोरी होत नाही म्हणून कोणी कंप्लेंट करतं का? पण अशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर आली आहे. पोलीस रिश्वत खात नाही म्हणून त्यांना नोकरीवरून काढा असं राजकारणी कट करत आहेत. आजचे स्वार्थी लोभी राजकारणी एका निष्ठावंत देशभक्ताला देशद्रोही बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे देशाशी एकनिष्ठ आहेत, जे पैशाची हेराफेरी करत नाहीत, रिश्वत खात नाहीत म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाका असं कट कारस्थान राजकारणी करत आहेत. तुम्हाला समजलंच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या प्रामाणिक देशभक्ताचं नाव आहे श्री तुकाराम साहेब मुंडे. 7वी पास आमदार खोपडे यांनी UPSCमध्ये Air-20 घेऊन पास झालेल्या IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. अख्ख्या देशाला या माणसाबद्दल माहीत आहे. 20 वर्षात 24 वेळा बदली करूनही सरकारमधल्या भ्रष्टाचारांना न घाबरणारे खरे देशभक्त म्हणजे श्री तुकाराम साहेब मुंडे. आजच्या या राजकारण्यांना राज्यसभेत महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, महागाईवर, बेरोजगारीवर बोलायला वेळ नाही, पण वंदे मातरमवर राज्यसभेत बोलायला 10 तास मात्र आहेत. कसं होईल या महाराष्ट्राचं?